खूप कष्ट करूनही हवं ते मिळत नाहीये. प्रत्येक छोटी गोष्ट मिळवण्यासाठी सुद्धा टोकाचा स्ट्रगल करावा लागतोय. किंवा कधी कधी खूप धडपड करून एखादी गोष्ट साध्य केलीच तर त्याचं सुख जास्त काळ टिकत नाही. ती अचिव्हमेंट आपल्याला मनापासून एन्जॉयच करता येत नाही. जर तुमच्याही मनात हे प्रश्न येत असतील तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी विशाल लाहोटी. मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून आनंदम द सायकोलॉजी क्लब या ऑर्गनायझेशनचा सहसंस्थापक आहे. एक सायकोलॉजिस्ट म्हणून मी जेव्हा अशा केसेस पाहतो तेव्हा मला विचार करण्याच्या पद्धतीतच काही कन्फ्युजन असल्याचं जाणवतं. ते म्हणजे व्हॉट आय वॉन्ट, मला काय हवंय, आणि व्हॉट आय नीड, मला कशाची गरज आहे, यातला गोंधळ. तुम्ही थोडं जरी आत्मपरीक्षण केलं ना तर तुम्हाला जाणवेल की बऱ्याचदा आपली सगळी एनर्जी आपण आपल्या स्वप्नांच्या मागे म्हणजे आपल्या विशेषच्या मागे लावतो. पण ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारे जे ग्राउंड किंवा जो पाया आवश्यक असतो ना, त्या आपल्या बेसिक नीड्सकडे मात्र आपण नकळतपणे दुर्लक्ष करतो. तुमची पुरेशी झोप, तुमचं शारीरिक आरोग्य, मानसिक शांती आणि कौटुंबिक स्थैर्य या तुमच्या बेसिक फाउंडेशनच्या गोष्टी आहेत. जर तुमचा पायाच डळमळीत असेल तर तुम्ही यशाची कितीही मोठी इमारत उभी केली तरी ती स्थिर राहू शकणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं फाउंडेशन चांगलं नसेल तर तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मिळवलं तरी तुम्ही त्याला सेलिब्रेट करू शकणार नाही. उलट ही अचिव्हमेंट मिळाल्यावर तुम्हाला पुन्हा तुमच्या आयुष्यात फेल्युअर आल्यासारखं वाटू शकतं. कारण यश पेलण्यासाठी तुमचं मन आणि शरीर तयारच नसतं. यालाच मानसशास्त्रात बर्नआउट किंवा इमोशनल एक्झॉशन म्हणतो. ड्रीम्स तर पाहिलीच पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही पॅशनेट सुद्धा असायला हवं. पण ती धडपड करताना स्वतःच्या अस्तित्वाचा किंवा स्वतःच्या सुखाचा बळी जाता कामा नये. आपण काय करतो, खूपदा आपण उंच भरारी घेण्याच्या नादात जमिनीशी असलेल्या आपल्या रूट्सकडं म्हणजे मुळांकडं दुर्लक्ष करतो. पण झाड तेव्हाच डोलतं, टिकतं जेव्हा त्यांची मुळं खोलवर रुजलेली असतात. तुमची स्वप्न आणि तुमच्या गरजा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि तुम्हाला त्या सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी हँडल कराव्या लागतात. तुमच्या अँबिशनला मानसिक आरोग्याची जोड द्या. स्वप्नांच्या मागं धावताना स्वतःला हरवू नका, तर स्वतःला अधिक एनरिच करा. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या इच्छांना पंख द्या. पण लक्षात ठेवा, फाउंडेशन भक्कम नसेल तर उड्डाण घेता येणार नाही. रिमेंबर, यू डोंट हॅव टू सॅक्रिफाईस युअर सेल्फ टू अचीव्ह युअर ड्रीम्स. प्रायोरिटाइज युअर नीड्स टू सस्टेन युअर विशेष. स्वतःला जपा. रिस्पेक्ट युअर सेल्फ. धन्यवाद.